नमस्कार मंडळी. टायटलच एवढं जबरदस्त आहे की निफ्टी 30,000 होणार का, ह्याच्यावरून तर आय एम शुअर की थोडंसं उत्सुकता वाढली असणार आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय असेल. पण खरंच असं होण्याची शक्यता आहे का की पुढचं एक साधारण वर्षभरामध्ये आपल्याला मार्केट आपण आता जिथे आहोत त्यापेक्षा कदाचित नक्कीच एका चांगल्या लेवलला दिसू शकतं का? तर हे जरा आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे व्हिडिओ, बिकॉज अगेन आपला एडिटेड व्हिडिओ नसतो मॅक्सिमम टाईम, आणि थोडासा डेटा पॉईंट जो आपल्या आज ह्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार तो थोडा सविस्तर असण्याची शक्यता आहे. त्याआधी मी सांगू इच्छितो की बरोबर 2 महिन्यापूर्वी 27 ऑगस्टला आपण एक व्हिडिओ जाहीर केलेला की ज्यामध्ये हे मांडलेलं की बाजारामध्ये एक मोठी रिकव्हरी येणार. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देखील जोडण्यात आलेली आहे. 24,700च्या आसपास निफ्टी त्या दरम्यान होतं. सो ऑगस्ट एंडच्या दरम्यानचा हा व्हिडिओ, आणि आता आपण हा ऑक्टोबर एंडला हा व्हिडिओ बनवतो आहोत. 26,000च्या जवळपास आपण आहोत. म्हणजे एक साधारण तिथून जर बघितलं तर आपण एक 5-5.5%ची मूवमेंट ही गेल्या 2 महिन्यामध्ये ऑलरेडी निफ्टीमध्ये आलेली आहे. आणि याही नंतर काही शक्यता आहेत का आपल्या मार्केटच्या, तर त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. जो डेटा पॉईंट आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्याचा थोडासा एक्सटेन्शन पार्टमध्ये मी ह्या ठिकाणी पहिलं मांडेन की ऑगस्ट एंडला आपण तो व्हिडिओ केल्यानंतर इमिजिएट त्या आठवड्यामध्येच आपल्या GDPचा नंबर आला, आणि GDPचा जो डेटा आला, आपला GDPचा जो एक्झॅक्ट नंबर जो इयर ऑन इयर बेसिस आला हा 7.8 आला. सो हे अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजेच ॲक्च्युली बघायला गेलं तर लास्ट 1 इयर म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये आपण मार्केटच्या मुवमेंटनुसार हे ठरवतो आहोत की इकॉनॉमी कशी करते. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर लास्ट 1 इयरचा जो GDP नंबर आहे हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. मार्केटने त्या महिन्यात तरी रिॲक्ट नाही केलं. सप्टेंबर महिना पण मार्केट डिप्रेसच राहिलं. पण आता आपण एकंदरीत समजून घेऊया की इथून म्हणजे आपण आता सध्या ज्या क्षणी आहोत तिथून मार्केटसाठी पॉझिटिव्ह ट्रिगर्स काय काय आहेत. तर सर्वप्रथम तर एक लक्षात घेऊया, 26,000 होतो आपण गेल्या वर्षभरापूर्वी, किंवा रादर आपण म्हणूया 13 महिन्यापूर्वी. 13 महिन्यापूर्वी निफ्टी 26,000 होतं आणि आजही निफ्टी 26,000 आहे. म्हणजेच एका बाजूला आपण म्हणतो की मार्केट आहे तिथेच आहे, पण ह्याला पण आपण टाईम वाईज करेक्शन म्हणू शकतो. कारण जर ह्या एका वर्षभरामध्ये मार्केट म्हणजे ज्याला आपण निफ्टी म्हणतो आहोत 50 कंपन्यांचा ॲव्हरेज म्हणतो, कारण ह्या एकंदरीत शेअर बाजाराला रिप्रेझेंट करतात, तर ह्या कंपन्यांचं काहीतरी अर्निंग आलं असेल. म्हणजेच ह्या कंपन्यांचे रिझल्ट्स म्हणा किंवा ह्या कंपन्यांचे प्रॉफिट्स म्हणा हे तर इम्प्रूव्ह झाले असतील. मग आपण एक असा हिशोब लावला ना की जर ह्या कंपन्यांचे प्रॉफिट 8-9-10% जे इम्प्रूव्ह झालेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये, आणि जर निफ्टी आहे तिथेच आहे 26,000लाच आहे, याचा अर्थ हे झालं टाईम वाईज करेक्शन. म्हणजेच आपण व्हॅल्युएशन वाईज करेक्ट झालेलो आहोत. आणि ही फॅक्ट आहे. गेल्या वर्षी जेव्हा 26,300च्या आसपास निफ्टी गेलेलं सप्टेंबर एंडला, त्यावेळी निफ्टीचा जो PE रेशो आहे, प्राईस अर्निंग रेशो आहे, हा 24च्या पुढे निघून गेलेला. आजही आपण 22-23च्या दरम्यान आहोत. हे आपण डिस्कस करूया पुढे. सो ऑब्व्हियसली एक बघायला गेलं तर आपलं 1 इयर जर मार्केट आहे तिथे किंवा मध्ये जरी ते खाली येऊन आता वर आलं असलं तरी 13 महिन्यामध्ये आपलं एक सफिशियंट टाईम वाईज करेक्शन झालेलं आहे. आणि आपण ह्या 13 महिन्या म्हणजे जिथून पडायला लागलेलो आपण सप्टेंबर एंडपासून 2024च्या तिथपासून आतापर्यंत बघितलं तर अनेक पॉझिटिव्ह ट्रिगर्स येऊन गेलेले आहेत मार्केटमध्ये, ज्याचा इम्पॅक्ट कधीतरी तर मार्केटमध्ये येणार. बघा, ज्या गोष्टी पॉझिटिव्ह मार्केटमध्ये गेल्या वर्षभरात आल्या असं तर नाही आहे की त्या गोष्टी येणार म्हणून मार्केट गेल्या वर्षीपर्यंत वाढलेलं. सो या तर अननोन होत्या. मग आता आपण जर म्हणायला गेलो की मार्केट वर्षभरात का पडलं, तर ह्याची अनेक कारणं आपण म्हणू की जसं डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफची धोरणं असतील, किंवा भारताचं युद्ध असेल, किंवा पाकिस्तानबरोबरचं सिंदूर ऑपरेशन असेल, किंवा ज्याला आपण म्हणूया इराण आणि इस्रायलचा संघर्ष असेल. सो हे जे सगळं घडलं, किंवा अजून थोडंसं काय सांगायचं झालं तर आता मध्ये H1B विजाबद्दलचे आलेले नियम असतील, किंवा एक प्रकारे हे जे सगळं ग्लोबल अनसर्टॅनिटी आहे, ही कारणं आहेत म्हणून आपण मार्केट पडलं म्हणतोय. पण पॉझिटिव्ह ट्रिगर्स पण ह्या वर्षभरामध्ये बरेचसे आले, आणि ते आपण थोडे थोडे करून समजून घेऊया. गेल्या वर्षभरामध्ये RBIने जी व्याजदरांची धोरणं ठेवली, इनफॅक्ट आपल्याकडे 3 वेळा व्याजदरांमध्ये कपात झालेली आहे, आणि जवळपास 2 दशकांनंतर भारतामध्ये CRR कट झालेला आहे. इनफॅक्ट कोविडमध्ये फक्त एका वर्षासाठीचा तो CRR कट होता, यावेळी मात्र तो पूर्णपणे कट झालेला आहे.
म्हणजेच आपल्या सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आता निर्माण करण्याचा जो प्रयत्न RBIने केलेला आहे, हे कुठेतरी म्हणतो ना ग्रोथचं टार्गेट RBIने ठेवलेलं आहे, ही सगळ्यात मोठी आणि जमेची बाजू झालेली आहे. सो हा पहिला जो मी म्हणेन सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर आहे. ओपन मार्केट ऑपरेशनसारख्या गोष्टींमधून RBIने पहिल्या म्हणजे कॅलेंडर इयरच्या पहिल्या 3-4 महिन्यातच जवळपास 6 लाख कोटीपेक्षा जास्त लिक्विडिटी मार्केटमध्ये निर्माण केलेली आहे. सो ही एकंदरीत गोष्ट अर्थव्यवस्थेसाठी पॉझिटिव्ह आहे आणि पर्यायाने ती स्टॉक मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. कारण ही जी काही लिक्विडिटी जनरेट होते ही ह्या कंपन्यांनाच कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि त्यात पण जो व्याजदर कमी झालेले आहेत म्हणजे स्वस्त स्वरूपामध्ये मिळणार आहे. आपण गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये म्हणजे जुलै 2024च्या बजेटमध्ये टॅक्समध्ये जे सूट पाहिली किंवा अगदी ह्या वर्षीचं पण बघूया ना की 12 लाखपर्यंतचे जे टॅक्स ब्रॅकेट आहे त्याला टॅक्स नील केलेला आहे. म्हणजेच एक मोठा क्राऊड आपल्या म्हणतो ना देशाचा एक मोठा क्राऊड तो त्या ज्या ब्रॅकेटमध्ये आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात सेविंग होते. हे झालेलं सेविंग बघा 2च ठिकाणी जाणार आहे. आयदर हे फायनान्शियल सेविंगच्या स्वरूपामध्ये तरी येईल किंवा फिजिकल ॲसेट्समध्ये जाईल किंवा हे खर्च तरी होईल म्हणजे कन्झम्पशनसाठी होईल. हे दोन्ही होणं हे देशासाठी फायदेशीरच आहे. सो ह्याच्यामध्ये निगेटिव्ह तर काहीच नाही आहे. टॅरिफची खूप सारी चर्चा झालेली आहे. टॅरिफवर आपण अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत आणि म्हणतो ना ते कसं भारतासाठी निगेटिव्ह नाही आहे हे मांडून झालेलं आहे. लेटेस्ट अपडेट समजून घेऊया. ऑगस्टमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% टॅरिफ भारतावर जाहीर केला, आता याच्यानंतर म्हणतो नाही आता ह्या गोष्टीला जवळपास 1.5 महिना झालेला आहे आणि आता 1.5 महिन्यानंतर कुठेतरी ही पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे की भारतावरचा टॅरिफ आता कमी होणार आहे. कारण हे कुठेतरी त्यांच्या थिंक टँकला हे लक्षात आलं असणार की इनफॅक्ट त्याविरुद्ध अमेरिकेमध्ये पण मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट झाले. अमेरिकेच्या अनेक खासदारांनी पण हे सांगितलं की भारतावर हा टॅरिफ लावणं चुकीचं आहे आणि त्याची जी काही कारणं समोर आली, कारण भारत रशियाकडून ऑइल घेतोय म्हणून हा सगळा टॅरिफ, हे किती इरिलेव्हंट आहे. कारण भारत हा पहिल्या 5मध्ये पण नाहीत रशियाकडून इम्पोर्ट केल्या गेणाऱ्या ऑइल किंवा इतर LNG सोर्सेसचा पहिल्या 5मध्ये पण आपण वेटेज वाईज येत नाही. सगळ्यात जास्त तर युरोप घेतोय, त्याच्यानंतर चायना घेतोय आणि त्यांचे टॅरिफ आपल्यापेक्षा कितीतरी कमी आहेत. सो हा जो एक इगो इश्यू ट्रम्प यांनी जो क्रिएट केलेला आहे की भारतावर 50% टॅरिफ, हा सस्टेनेबल नाही आहे. कुठेतरी हा डिसिजन मागे होणार, मे बी ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात, पण हे होणार आणि तसे संकेत यायला लागलेले आहेत. जी पॉझिटिव्ह विधानं ते भारताबद्दल आणि आपल्या पंतप्रधानांबद्दल करत आहेत ही सगळी सकारात्मक पावले आहेत. अल्टिमेटली ह्या सगळ्याचा इफेक्ट जो आहे हा आपल्या स्टॉक मार्केटच्या मुवमेंटमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. 26,000च्या जवळपास आपण आलेलो आहोत. क्रूड ऑइलचे दर 4.5 वर्षाच्या लोला आलेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तर क्रूड ऑइल आजही कमी आहे. म्हणजे एकंदरीत जर वर्षभरामधला जर आपण एक प्रवास बघितला तर टॅरिफ हा एक विषय जर बाजूला काढला तर अनेक बाबी ज्या देशामध्ये झाल्यात ह्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक आहे आणि कुठेतरी मार्केटने ह्यावर रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे, जे आपल्याला येणाऱ्या पिरियडमध्ये दिसण्याची एक मोठी शक्यता आहे. आणि ह्याही सगळ्याच्या दरम्यान अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याकडे घडली, जी 15 ऑगस्टच्या आपल्या म्हणतो ना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी जी सांगितली ती म्हणजे GST मधली कपात आणि ती किती लगेच लागू झाली. 22 सप्टेंबरपासून ही लागूही झाली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामधला जर आपण ऑटो सेल्स आणि हे जे सगळे नंबर्स बघितले तर हे रेकॉर्ड ब्रेकिंग आहेत. कारण कुठेतरी हा GST कट हा कन्झ्युमरला पास ऑन करायला जी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे कन्झम्पशनला एक बूस्ट मिळायला लागलेलं आहे. बघा भारत हा आजही मी म्हणेन की एक कन्झम्पशनवाली इकॉनॉमी असलेला देश आहे. ह्याचा अर्थ लक्षात घेऊया आपण. आज आपण चायनाचा उल्लेख करतो, भले त्यांची लोकसंख्या आपल्या एवढीच असेल पण चायनाची मूळ अर्थव्यवस्था किंवा त्या देशाचं सगळी धोरणं ही एक्सपोर्टशी निगडीत आहेत. म्हणजे तो देश निर्यात किती करू शकतो, म्हणजे बाकीचं जग किती कन्झ्युम करतं त्यावर चायना आणि त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे पूर्णपणे ग्रोथ अवलंबून आहे. भारत हा बहुतांशी डोमेस्टिक म्हणजे इनवर्ड ज्याला आपण म्हणतो अंतर्देशीय स्वरूपाची इकॉनॉमीच्या दृष्टीने जास्त झुकलेला आहे आणि ही आपली लोकसंख्या ही त्याच्यासाठी म्हणतो ना आपला हा ट्रम्प कार्ड राहिलेला आहे. आणि गेली एक साधारण 1.25 वर्ष जर आपण बघितलं म्हणजे कोविडच्या नंतरची 4 वर्ष सरकार ही कॅपिटल एक्सपेंडिचरवर भर देत होती. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, रस्ते, रेल्वे, डिफेन्स ह्या सगळ्यावर काम होत होतं. पण गेली 15 महिने जर सरकारी धोरणं जर बघितली तर ही कन्झम्पशनला चालना देणारी आहेत आणि हे कुठेतरी म्हणूया आपण की अर्थव्यवस्थेमध्ये आणि ह्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये दिसायला लवकरच लागेल. सो GSTची घट ही पण एक आपण म्हणूया की एक जमेची बाजू आहे एकंदरीत मार्केटसाठी.
आता टॅक्समधलं घट म्हणजे इन्कम टॅक्समधली सूट म्हणा किंवा GST मधली कपात ही सरकार स्वतःवर घेत आहे. कारण आजच्या डेटला जर बघायला गेलं तर जे एकंदरीत आकडे आहेत म्हणजे इन्कम ओव्हरऑल जे टॅक्स कलेक्शन जे काही वर्षांमध्ये झाले हे सफिशियंट आहे. आपलं फिस्कल डेफिसिट आटोक्यात आलेलं आहे. आपलं क्रूड ऑइलचे रेट आपल्यासाठी कमी पडत आहेत. ऑइल आपल्याला स्वस्त पडतं आहे बिकॉज रशियाबरोबरचे रिलेशन. तर ह्या सगळ्यामुळे GSTमुळे म्हणतो ना GSTच्या दरात केलेली कपात ज्याच्यामुळे सरकारवर जे 48,000 ते 50,000 करोडचं बर्डन येणार हे सरकार सहज मॅनेज करू शकतं आहे. सो ही एक म्हणतो ना ही एक गोष्ट आहे की म्हणतो जोपर्यंत त्यांना ही खात्री नाही आहे की ही घट आपण पचवू शकतो तोपर्यंत असे निर्णय येणार नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी टॅरिफ आणि हे सगळे विषय एक गोष्ट लक्षात घेऊया आपण. अजून 6 महिन्यांनी कोणी आपण टॅरिफ आणि ह्यावर फार चर्चा नाही करणार आहोत. इनफॅक्ट आत्ताच तो जो म्हणतो ना त्याचा जो जोर आहे हा कमी व्हायला सुरुवात झाली आहे. कारण बघा मार्केटमध्ये गुंतवणूकदाराला ह्या गोष्टी मागे सोडून नवीन गोष्टींकडे बघणं हेच एक म्हणतो ना हेच एक तात्पर्य उरतं ह्या सगळ्या गोष्टींचं. आता राहिला प्रश्न आपल्या मार्केटचा. इंडियन मार्केटच्या बाबतीत जर सध्या सांगायचं झालं तर आपल्याकडे जे गेलं वर्षभर मार्केट पडलं ह्याच्यामध्ये जो मोठा रोल राहिलेला हा आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांचा. ह्यांनी ज्या प्रमाणात सेलिंग केली FISच्या सेलिंगबद्दल जर सांगायचं झालं तर ह्या कॅलेंडर इयरमध्ये हा सेलिंगचा आकडा पण जवळपास 3.5 लाख कोटीच्या आसपास जातो. फक्त कॅलेंडर इयर 2025ची गोष्ट करायची झाली तर सप्टेंबर एका महिन्याचाच आकडा हा जवळपास 40,000 कोटीच्या आसपास होता. 35 ते 40,000 कोटीचं प्रिसाईज सांगायचं झालं तर. ऑक्टोबर हा पहिला असा महिना आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मी म्हणेन की FISची सेलिंग पण कमी होताना दिसते आणि FISची बाईंग पण सुरू होताना दिसते. असं का हे आपण थोडंसं समजून घेऊया. FISनी गेल्या असं नाही की FIS 2025मध्येच विकतात नाही. FIS गेली अनेक वर्ष भारतामध्ये विकत आहे आणि ह्याचं रिझन हे नाही की भारत खराब करत आहे. ह्याचं रिझन हे आहे की कारण भारत बेटर परफॉर्म करतोय आणि भारताचं मार्केट एक्सपांड झालं आहे. FISना एक्झिट इझी झालेलं आहे. पण आता ही जी काय सगळी त्यांनी सेलिंग गेल्या काही वर्षांमध्ये केली लेट्स से आपण ह्या वर्षीचा उल्लेख करूया. ही सेलिंग करता करता FISची ओनरशिप म्हणजेच काय की भारतीय टोटल शेअर बाजाराचे जर आपण मी म्हणूया हिस्सेदारी केली की नेमकं भारतीय शेअर बाजाराचा ओनर कोण आहे. करेक्ट म्हणजे भारतातल्या ह्या सर्व कंपन्यांची ओनरशिप कोणाकडे तर ऑफकोर्स प्रमोटरकडे सगळ्यात जास्त ओनरशिप असते. आणि कारण ते आपण म्हणूया की कंपनीचे फाउंडर आणि स्थापन प्रवर्तक आपण त्यांना म्हणतो आणि ऑब्व्हियसली त्यांच्याकडे असणार. पण त्याच्यानंतर जो सगळ्यात मोठा घटक होता आतापर्यंत तो होता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ॲव्हरेज FISची ओनरशिप जी भारतामध्ये राहिलेली ती एक 18 ते 20% राहिलेली आहे. म्हणजे जर टोटल भारतीय मार्केटची जर आपण साईज पकडली तर ती एक साधारण 450 ते 500 लाख कोटीच्या आसपास येते. ह्यातला जवळजवळ 90 लाख कोटी ज्याला आपण म्हणतो ना 850 बिलियनच्या आसपास ही 850-900 बिलियनच्या आसपास ही अमाऊंट येते ही FIS ओन करतात. आणि गेल्या 4 वर्षातल्या सेलिंगमुळे हे जे 18 ते 20% जो एक ॲव्हरेज राहिलेला आहे तो घटला आणि तो 15%वर राहिलेला आहे. म्हणजे आपल्या पूर्ण शेअर बाजारामध्ये त्यांची जी ओनरशिप आहे म्हणजे भारताचा शेअर बाजाराचा आज 15% हिस्सा FISकडे आहे. सो 15% हा नंबर हा गेल्या अनेक दशकांमधला लोवेस्ट आहे. सर्वात नीचांक आहे. म्हणजे त्यांच्या सेलिंगमुळे त्यांची ओनरशिप आज हिस्टॉरिकल लोला आलेली आहे. आता ह्याच्यामुळे काय होऊ शकतं एक थोडंसं आपण विचार करूया. आज FIS जरी असले आणि ते काढून हा पैसा कुठेतरी लावत जरी असले तरी आयडियली आपण हे सगळे मानतो की पैसा अशा ठिकाणी लावला पाहिजे की जिथे ग्रोथ आहे. गेल्या एका वर्षभरामध्ये FISनी भारतातून पैसे काढण्यासाठी भारतापेक्षा जास्त वेगाने कोणता देश ग्रो झालेला आहे हा एक प्रश्न आहे. सो ह्याचं उत्तर आहे कोणताच नाही आहे. भारतापेक्षा परत एकदा लक्षात घ्या भारताचा जो GDPचे अनुमान आहेत जसे भारत आपण म्हणतो ना ओव्हरऑल आज IMF म्हणा किंवा वर्ल्ड बँक हे सगळ्यांचे जे GDPचे फोरकास्ट आहे भारताबद्दलचे 6.5-7% रेंजमध्ये आहे. सो टेक्निकली भारतापेक्षा फास्टेस्ट आज कोणताही देश नाही आहे. सो FIS जस्टिफाय कशी करणार सेलिंग की त्यांनी इथे ह्या देशामध्ये जो देश 6.5% ग्रो होतोय हे जस्टिफाईडच नाही आहे. म्हणजे हे रॅशनल नाही. जसं हे आपण म्हणतो ना की इन्व्हेस्टरच्या बाबतीत पण आम्ही नेहमी म्हणतो की जो देश की ज्याने गेली अनेक वर्ष ज्याच्या शेअर बाजाराने सर्वाधिक परतावा दिलेला आहे
त्यामध्ये भारतीयांचं पार्टिसिपेशन किती राहिलेलं आहे. कारण भारतीयांचा पैसा मोठ्या प्रमाणात म्हणतो ना रिअल इस्टेट, गोल्ड, इन्शुरन्स आणि FDs आणि PF ह्या सगळ्यामध्ये जास्त प्रमाणात राहिला आणि ह्या ॲसेट क्लासमध्ये कमी लावला. सो हेच FISच्या बाबतीत घडतं आहे की जर ती फॉरेन ओनरशिप ही एवढी लोवेस्ट आली, जर 15% आसपास आली आणि जर म्हणतो ना तो देश 6.5-7% जो ग्रो करतो आहे, तर हे जस्टिफाईड नाही. आणि म्हणून कुठेतरी आपण पाहिलं की हे FISची जी सेलिंग आहे ही कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. इनफॅक्ट ह्या महिन्याच्या 7 ऑक्टोबरपासून FIS बायर दिसायला लागलेले आहेत आणि हेच रिझन आहे की ऑक्टोबरमध्ये आपल्याला एक चांगली रिकव्हरी दिसायला लागलेली आणि आपण 26,000च्या आसपास आलेलो आहोत. आता ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊया की का इथून पुढे मार्केट हे बेटर असू शकतं. कारण सगळेच जे पॅरामीटर आतापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले हे मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आहे, पण अजून याचा इफेक्ट मार्केटमध्ये दिसला नाही आहे जो येणाऱ्या पिरियडमध्ये दिसू शकतो. कारण 1 वर्ष आपण आहे तिथे राहिल्यामुळे आपण प्राईज वाईज करेक्ट झालेलो आहोत. सो व्हॅल्युएशन आपलं थोडंसं बेटर झालेलं आहे. आणि ही जी वर्षभरात ज्या काही घडामोडी घडल्या की ज्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या पिरियडमध्ये भारताचे अनेक आकडे, जसे आपण म्हणूया अगदी करन्सी, रुपी आपल्याला थोडासा ॲप्रिशिएट होताना इथून पुढे दिसू शकतो. कारण आपण इंटरेस्ट रेट अजून घटले, आपण म्हणतो ना अजून कपात नाही करतो, तर आपण ती म्हणतो ना तो जो डिफरन्स आहे आपण GSTतून भरून काढतोय. इन्फ्लेशन आपलं लोवेस्ट आहे, GDP ग्रोथ आपला कन्सिस्टंट आहे, करंट अकाउंट डेफिसिट आपलं न्यूट्रलाइज म्हणजे ऑलमोस्ट आपण सरप्लसमध्ये येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. सो ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ना, ह्या एकंदरीत म्हणतो ना ह्याच्यामुळे कंपन्यांचे अर्निंग्स जे आपण म्हणतोय की ह्या क्वार्टरचे आतापर्यंत इवन आपण आता अर्निंग सीझन चालू झालेलं आहे, आतापर्यंत डिक्लेअर झालेले अर्निंग पण बऱ्यापैकी बेटर आलेले आहेत आणि पुढच्या काही क्वार्टरचे अर्निंग्स म्हणजे कंपन्यांचे तिमाही निकाल हे देखील चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॅल्युएशन हे आपलं अजून इथून इम्प्रूव्ह होण्यासाठी एक मोठा स्कोप निर्माण होतो आहे. बघा, मार्केट आहे तिथेच राहिलं आणि जर कंपन्यांचे अर्निंग जरी इम्प्रूव्ह होत राहिले तरी पण आपण व्हॅल्युएशन वाईज चीपर होतो किंवा अट्रॅक्टिव्ह होऊन जातो. सो हा एक प्लस पॉईंट इंडियन इकॉनॉमीसाठी निर्माण झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की FISची बाईंग पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये येण्याची का शक्यता आहे, ह्याच्यासाठी एक फक्त आपण ग्राफ बघूया की नेमकं काय झालेलं आहे हे जागतिक बाजारांमध्ये आणि आपल्या देशामध्ये. आणि एक आपण थोडासा निफ्टीचा ग्राफ बघूया. जरी आपण हा सगळा फंडामेंटल डेटा डिस्कस केलेला असला तर एक जाता जाता एक टेक्निकल डेटा बघूया. ऑफकोर्स फंडामेंटल टेक्निकलची तेवढं म्हणतो ना तुलना नाही होऊ शकत, पण टेक्निकल पण थोडंसं पॉझिटिव्ह आहे मार्केटसाठी. कसं ते आपण 2 ग्राफमधून बघूया. सर्वप्रथम आपण ग्राफ बघणार आहोत MSCI इंडेक्सचा. आणि MSCI इंडेक्स नव्हे तर MSCI इंडेक्सचं भारताबरोबरचं रिलेशन. आता मी थोडंसं एक्सप्लेन करतो MSCI इंडेक्स काय आहे ते. MSCI इंडेक्स म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, FIS ज्यांना आपण ज्यांची खूप चर्चा करतो, हे एखाद्या देशामध्ये किती पैसा गुंतवतात ह्याचा तो एक मापदंड आहे. जसं आपण म्हणतो ना की आपल्या निफ्टीमध्ये समजा 30 ते 40% हा फायनान्शियल सेक्टर आहे, 35% समजा फायनान्शियल हा एक सेक्टर झाला. म्हणजेच जेव्हा तुम्ही निफ्टीमध्ये गुंतवणूक करता किंवा पॅसिव्ह फंडमध्ये, इंडेक्स फंडमध्ये कोणी जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा ऑटोमॅटिकली 35% त्यांचा पैसा हा फायनान्शियल सेक्टर्समध्येच जातो. समजा 12-13% IT सेक्टर आहे, 16% समजा ऑइल सेक्टर आहे, तर ऑटोमॅटिकली आपला पैसा त्या सेक्टरमध्ये जात असतो. जसं म्युच्युअल फंडच्या बाबतीत पण असू शकतं. तसंच फॉरेन इन्स्टिट्यूशनल्स इन्व्हेस्टर्सचा जो एक बेंचमार्क आहे किंवा त्यांचा जो मापदंड आहे तो आहे MSCI इंडेक्स, जिला म्हणतात मिशिगन शिकागो कंपोजिट इंडेक्स. आणि ती आहे इमर्जिंग इंडेक्स. म्हणजेच की प्रत्येक देशाला त्याच्यामध्ये एक वजन आहे. मग भारत आहे, चायना आहे, साऊथ कोरिया, इंडोनेशिया, ब्राझील आहे, ह्या सगळ्यामध्ये किती पैसा ते गुंतवणार. ह्या इंडेक्सच्या बाबतीतला हा ग्राफ आपण बघणार आहोत की नेमकं ह्या इंडेक्सबद्दल काय झालेलं आहे. मी थोडंसं स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून हे आपण बघूया. सो ह्या चार्टमधून आपण बघू शकतो एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. सो बेसिकली हा गेल्या 15 वर्षाचा चार्ट आहे. हा तुलनात्मक दर्शवतो आहे की MSCI इंडेक्स, ज्याला आपण म्हणतो इमर्जिंग इंडेक्स, म्हणजे भारतासारखे जे इतर देश आहेत, विकसनशील देश आहेत, त्यांच्या तुलनेत भारताचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. सो हा जो ग्राफ आहे हा दर्शवतो की भारत इतर देशांच्या तुलनेत
जास्त परफॉर्म करतोय की कमी परफॉर्म करतोय, म्हणजे आउट परफॉर्म म्हणूया, अंडर परफॉर्म म्हणूया. सो जेव्हा पण आपण बघतोय की ही जी एक मधली लाईन आहे 0च्या वरती, ही म्हणतो ना हा ग्राफ आपण बघतो, याचा अर्थ भारत हा इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगला, आपलं शेअर बाजार अधिक चांगल्या रीतीने परफॉर्म करत आहे. आणि फर्स्ट टाईम असं झालेलं आहे हिस्ट्रीमध्ये, फर्स्ट टाईम म्हणजे 30 वर्षाच्या ह्या पूर्ण डेटामध्ये, इथे स्क्रीनवर हा 15 वर्षाचा आहे, पण एकंदरीत 30 वर्षाच्या डेटामध्ये फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की भारतीय शेअर बाजाराचा एकंदरीत विकसनशील देशांच्या शेअर बाजारांच्या ॲव्हरेजच्या तुलनेमध्ये 30% अंडर परफॉर्मन्स आहे. ना आपण हे समजून घ्या 30% अंडर परफॉर्मन्स म्हणजे काय. समजा आपण म्हणूया की भारतीय शेअर बाजार गेल्या वर्षाच्या तुलनेत किंवा आता या ग्राफच्या तुलनेत आपण बघितलं तर साधारण 2024 पासूनचा जर आपण अंदाज घेतला, अगदी म्हणजे जानेवारी 2024 या कॅलेंडर इयर म्हणजे साधारण 2.5 वर्षाचा जर अंदाज घेतला तर भारतीय शेअर बाजार समजा तिथपासून समजा एक 2 किंवा 3% डाऊन असेल, असं जर आपण आजच्या डेटप्रमाणे बघितलं. पण 30% अंडर परफॉर्मन्सचा अर्थ हा आहे की याचा अर्थ बाकी सर्व देश मिळून त्यांचा ॲव्हरेज हा 32% पॉझिटिव्ह आहे. गेल्या वर्षभरात सर्वच देश म्हणजे चायना, कोरिया हे सर्व देश जवळपास म्हणतो ना ह्याच्या सर्व देशांच्या शेअर बाजारांनी मोठी तेजी दाखवली, तायवानपासून सगळेच. सो यामुळे काय झालं ना की भारत हा रिलेटिव्हली अंडर परफॉर्म करताना दिसतोय. आणि 30% अंडर परफॉर्मन्स यापूर्वी भारताचा कधीच आलेला नव्हता, जो आपल्याला आता दिसतो आहे. आणि आता ह्याचा सिग्निफिकन्स काय आहे हे आपण समजून घेऊया की यापूर्वी जेव्हा अशा प्रकारे अंडर परफॉर्मन्स आलेला, म्हणजे ही जर ग्राफ इकडे तुम्ही स्क्रीनवर ही जर हिस्ट्री बघितली तर यापूर्वीच्या प्रिव्हियस 6 अशा अंडर परफॉर्मन्समध्ये ॲव्हरेज जी घट आहे अंडर परफॉर्मन्सची ही साधारण 14-15% आहे. मग ती आपण म्हणूया ती फार तर 1 वर्षाची असेल किंवा 2 वर्षाची असेल किंवा 3 वर्षाची असेल की तेवढा काळ भारत अंडर परफॉर्म करत होता इतर देशांच्या तुलनेमध्ये. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्या पुढच्या 1 वर्षामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये एक मोठी तेजी आलेली आहे, म्हणजे भारताने आउट परफॉर्म देखील केलेलं. आणि ते किती, तर ते पण एक बघणं गरजेचं आहे की ॲव्हरेज जर 14-15%चा अंडर परफॉर्मन्स राहिलेला आहे तर नेक्स्ट 365 डेज किंवा पुढच्या वर्षभरामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये एक 14-15%चीच ॲव्हरेज मूवमेंट आलेली आहे. म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग आहे ही संकल्पना, लक्षात घेऊया. आज आपण भारतीय शेअर बाजार सप्टेंबर क्लोजिंगप्रमाणे जर आपण बघितलं, म्हणजे 30 सप्टेंबरच्या क्लोजिंगप्रमाणे बघितलं 24,400च्या आसपास वगैरे आपण होतो त्यावेळी, 24,500च्या आसपास. त्या लेवलला म्हणजे 24,500च्या लेवलला भले आपण आपल्या ऑल टाईम हायपासून फक्त जेमतेम 6-7% डाऊन आहोत, पण अंडर परफॉर्मन्स आपला 30%चा आहे. ह्या हिशोबाने जर आपण बघितलं तर ती जी लेवल आहे आणि हा जो ॲव्हरेज आपण काढला 15%चा, सो याचा अर्थ अशी म्हणतो नाही, बेस्ड ऑन धिस डेटा आपण असं नक्कीच समजू शकतो की भारतीय शेअर बाजारामध्ये इथून सहज एक 12 ते 15%ची मूवमेंट आपल्याला यायला पाहिजे. आणि जर 24,500 पासून जर मोजली तर तिकडून 15% मूवमेंट म्हणजे भारतीय शेअर बाजार हा कुठेतरी आपण इथे म्हणू शकतो की एक म्हणतो निफ्टी ज्याला आपण म्हणूया, हा कुठेतरी एक सहज आपण पाहू शकतो की एक 28-29 हजाराच्या दिशेने आपल्याला नेक्स्ट 1 इयरमध्ये दिसणं गरजेचं आहे. अगेन हे फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट आलं म्हणून मी सांगेन आपले गुंतवणुकीचे निर्णय फायनान्शियल ॲडवायझरबरोबर डिस्कस करूनच घ्यावे. ह्या सगळ्या डेटाच्या माध्यमातून एक भाकीत किंवा एक अंदाज आम्ही वर्तवतो आहोत, जेणेकरून एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी आणि सकारात्मक दृष्टिकोन लोकांचा राहावा गुंतवणुकीबद्दलचा. आणि एक दुसरा ग्राफ ह्या ठिकाणी मी दाखवू इच्छितो आहे बेसिकली निफ्टीचा. सो निफ्टीचा जरी आपण ग्राफ ह्या ठिकाणी बघितला, वीकली चार्ट आपण ह्या ठिकाणी बघतो, तर तो देखील हेच दर्शवतो आहे की कुठेतरी मार्केट आता पॉझिटिव्ह झोनमध्ये जाणार आहे. का, त्याची एक साधी गणित आहे. वीकली चार्ट आहे हा निफ्टीचा आणि वीकली चार्टवर आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की हा एक इंटरेस्टिंग पॅटर्न झालेला आहे निफ्टीवर. तो आहे राउंडिंग बॉटम पॅटर्न ऑन अ वीकली चार्ट. आणि त्याहून छान पॅटर्न आहे तो म्हणजे ह्याच पॅटर्नचं एक एक्सटेन्शन जर आपण काढलं तर ज्याला आपण म्हणतो कप अँड हँडल पॅटर्न. हे लॉंग टर्म पॅटर्न जेव्हा असे इंडेक्सवर बनतात ना, म्हणजे वीकली चार्टवर जेव्हा अशा रीतीचे पॅटर्न बनतात, हे काहीतरी चांगलं दर्शवत असतात.
आणि त्यातही जी एक अजून सगळ्यात चांगली गोष्ट जर या ठिकाणी सांगायची आली, जर ह्या चार्टला मी मंथली करतो, जेव्हा तुम्ही मंथली चार्ट एखाद्या इंडेक्सचा बघता तर ऑटोमॅटिक सगळं फंडामेंटल त्याच्यामध्ये फॅक्टर्ड इन होऊन जातं. आणि ह्याच अँगलने जर आपण ह्या चार्टकडे बघितलं तर मार्केटला जे एक वेल नीडेड कन्सॉलिडेशन पाहिजे होतं ते इथे कुठेतरी आपल्याला आता होताना दिसत आहे. सो ह्याचा पण मी उल्लेख करेन की हा मंथली चार्ट आहे. अगदी आपण कोविडपासूनची जेव्हा तेजी पाहिली 2021, 22, 23 ह्या पिरियडमध्ये जवळपास 1.5 वर्षाचा आपण एक म्हणतो ना कन्सॉलिडेशन पाहिलं. आणि त्याच्यानंतर परत 23 नंतर एक मोठी तेजी आपण पाहिली जी 24 सप्टेंबरपर्यंत चालली. आणि त्याच्यानंतर पण एक साधारण हे आपण आता बघतोय की हे 13 महिन्याचं एक सफिशियंट कन्सॉलिडेशन झालेलं आहे. आणि या कन्सॉलिडेशन नंतर कुठेतरी जो एक टिपिकल म्हणतो ना एक फ्लॅग पॅटर्न ज्याला आपण म्हणतो की तो या ठिकाणी आपल्याला आता बनताना दिसत आहे. की ऑफकोर्स अजून 2 दिवस आहेत मार्केट मंथली कॅन्डल क्लोज व्हायला, पण कुठेतरी ही एक म्हणतो ना आकृती जी आहे ही व्यवस्थित बनलेली आहे की जी दर्शवते की मार्केटमध्ये टेक्निकल ब्रेकआउटसुद्धा ह्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मंथली चार्ट ऑक्टोबर महिन्याचं जेव्हा आता 2 दिवसात ह्या 3 दिवसात जेव्हा मार्केट क्लोज होईल, आय एम शुअर मार्केट हे आता जो 25,500च्या वरतीच क्लोज होईल. त्यामुळे मी म्हणेन हा बघा पहिल्यांदा आपण मंथली चार्ट डिस्कस करतो आहे. मंथली चार्टमध्ये बऱ्याच गोष्टी कवर होऊन जातात आणि त्याच उद्देशाने मी सांगेन की मार्केटसाठी एक चांगला म्हणतो ना चांगला बेस क्रिएट झालेला आहे. आणि तो बेस म्हणजे 24,300 ते 24,400ची लेवल की ज्या पिरियडमध्ये मंथली चार्टने 3 महिने एक सपोर्ट घेऊन ही आता रिकव्हरी दाखवायला सुरुवात केलेली आहे. सो हे जे सगळे एकंदरीत फॅक्टर आहेत ज्याचा उल्लेख जर या ठिकाणी करायचा झाला तर हे खूप सफिशियंट आहेत मार्केटला इथून पुढे वर नेण्यासाठी. त्यामुळे मी म्हणेन की खूप सारे व्हिडिओज तुम्ही दिवाळीमध्ये पाहिले असणार. अनेक चांगल्या मान्यवरांनी वेगवेगळ्या चॅनेल्सवर पुढच्या दिवाळीपर्यंत आपला व्ह्यू दिलेला आहे. कुठेतरी आमची पण हीच थोडीशी एक असाच एक मतप्रवाह आहे की डेफिनेटली मार्केटमध्ये इथून पुढचे एक काही महिने रादर मी म्हणेन 12 ते 14 महिने हे मार्केटसाठी नक्कीच सकारात्मक असणार. कुठेतरी आपापल्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर बसून आपलं ॲसेट अलोकेशन चेक करा, जेणेकरून जर समजा हा ॲसेट क्लास येणाऱ्या पिरियडमध्ये जर चांगला परफॉर्म करतो आहे तर ह्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा नक्कीच करून घेता येईल. बाकी खूप चर्चा होते गोल्ड आणि सिल्वरवर. लवकरच ह्याच्याशी रिलेटेड पण एक आमचा व्हिडिओ आम्ही नक्कीच पब्लिश करू आणि त्याच्यातून म्हणतो ना ह्याचा इक्विटी इन्व्हेस्टरने कसा विचार करावा हे देखील त्यामध्ये म्हणतो. धन्यवाद.